निर्णय होतील। आणि आज संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेऊयात, चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवरती अटकेची टांगती तलवार आहे, काय अपडेट्स मिळतात? नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट घेतलेली आहे आणि माणिकराव कोकाटे प्रकरणासंदर्भात जी काही अपडेट आहे ती त्यांच्यासमोर मांडल्याची माहिती मिळते। या संपूर्ण विषयी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात जो निर्णय घ्यायचा आहे तो अजित पवार यांनाच घ्यावा अशा पद्धतीची या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। एकीकडे अटकेची टांगती तलवार माणिकराव कोकाटे यांच्या डोक्यावर आहे, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांचा फोन देखील आता नॉट रिचेबल आहे। त्यामुळे आज जी कॅबिनेटची बैठक पार पडते त्या बैठकीला माणिकराव कोकाटे येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे सध्या वरच्या कोर्टामध्ये दाद मागण्याच्या तयारीत आहेत, त्या संदर्भातली त्यांची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी या अटकेपासून वाचण्यासाठीचे पूर्ण प्रयत्न माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं सुरू आहेत। अजित पवार देखील या सगळ्या विषयासंदर्भात आता काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अजित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आता मंत्रालयाच्या दिशेने रवाना झालेत आणि मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित असतील। तत्पूर्वी जी प्री कॅबिनेट बैठक होणार आहे पक्षाची, त्या बैठकीला कोकाटे येत आहेत का हे पाहणं आता महत्त्वाचं राहील। अगदी धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी। तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना आज अटक होऊ शकते का अशी शक्यता वर्तवली जाते, कारण अटकेचं वॉरंट हे कधीही निघू शकतं अशी शक्यता आहे। त्यामुळे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे आज मंत्रालयामध्ये देखील उपस्थित राहणार का असा प्रश्न आहे। तर कोकाटेंचा फोन हा सध्या बंद आहे, कॅबिनेट बैठकीला देखील ते येणार का याकडेच आता लक्ष असणार आहे। आजच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत असल्याचं कळतंय। तर नुकतीच अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीनंतर अजित पवारांनी त्यांच्याबाबत काही तो निर्णय घ्यावा असं मत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचं कळतंय। त्यामुळे आता कोकाटे यांचा फोन एकीकडे बंद असताना दुसरीकडे ते अजित पवार आता या संदर्भामध्ये काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंतच महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी या सगळ्या विषयावरती चर्चा केलेली आहे। अगदी काहीच वेळापूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि त्यामुळे आता पक्षप्रमुख म्हणून अजित पवार नेमका कोकाटेंबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची जवळपास 15 मिनिटं वर्षा निवासस्थानी चर्चा